वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. आपण या घरावरती लोन घेऊया. अरे काहीतरी नाही वहिनी, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. माझ्या आणि शारदाच्या मध्ये येऊन तू खूप मोठी चूक करतोयस आणि त्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी. देहांताची शिक्षा. मी आजवर जेवढं पुण्य केलं असेल ते सगळं पणाला लावायला तयार आहे, पण त्या शाळेला वाचव. याला मारून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, उलट आणखीनच वाढेल. अरे बापरे, ऍक्सिडेंट झालेला दिसतोय. नाही हो, मला तर असं वाटतं हा खूनच आहे. खून? अगं हा जिवंत आहे. आपण एक काम करू, आपण याला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. जाऊ द्या हो, नाही त्या लफड्यात पडू नका. उगीच हे प्रकरण अंगाशी आलं तर. काय बोलतीयस तू? हा माणूस मेला तर आपण स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही, समजलं? मी एक काम करतो, मी सरळ पोलीस स्टेशनलाच फोन करतो. हॅलो, पोलीस स्टेशन. हॅलो. हॅलो मॅडम, मी बोलतोय. मी कोण? हा कुणाचा नंबर आहे? अहो मॅडम, मी ज्याला तुम्ही सुपारी दिली तो बोलतोय. ओ, तू आहेस? अरे पण पब्लिक फोनवरून काय फोन करतोयस? मोबाईल कुठे तुझा? ए, घाई गडबडीत कुठे पडला तो? ते जाऊ द्या हो. पण तुम्हाला एक आनंदाची बातमी देतोय. तुमचं काम झालंय मॅडम. काय? हो, आत्ताच मी त्या वकिलाला वैकुंठाला सोडून आलोय. हे खरंय? हो मॅडम, काय म्हटलं, मी माझा शब्द पाळला. आता तुम्ही तुमचा शब्द पाळा. उद्या मी तुम्हाला भेटतोय, तेव्हा माझे पैसे तयार ठेवा. हा, तू त्याची काही काळजी करू नकोस. मी मी तुला तुझे सगळे पैसे चोख देते. ठीक आहे, ठेवतो फोन. ओके. प्रियंका, कांट बिलीव्ह इट. आय कांट बिलीव्ह इट. माझ्या आयुष्यातला एक काटा दूर झालाय. प्रियंका, यू आर ग्रेट. यू आर ग्रेट. राजाराम पांढरे, देव तुमच्या आत्म्याला शांती देव. देव तुमच्या आत्म्याला शांती देव, राजाराम पांढरे. यू आर ग्रेट. यू आर ग्रेट. तुम्ही? मी दारू पिऊन आलोय, खूप दारू पिऊन आलोय. आणि तू विचारायचं नाही मला का दारू पिऊन आलोय. माझा पैसा, माझी दारू, माझी दारू, माझी मर्जी. मला वाटेल तेव्हा पिन. माझं घर आहे. तू कोण मला विचारा नाही. कोण आहेस तू? कोण आहेस? चला आत चला. हे नाही येणार. हे बघ, येणार नाही. आजमध्ये येणार नाही. इथे झोपणार. इथे झोपणार. नाही येणार आतमध्ये. काय करशील? तरी तुम्ही सगळे माझ्या वाईटावर उठलायत, सगळे वाट लावतायत.
सगळ्यांना माझं वाईट व्हायला पाहिजे. तू पण त्यात सामील. मी हो तू मी काय केलं आता? काय केलं ते वरून सुभेदाराकडे नोकरी करायचीस ना. वरून सुभेदाराकडे गोडवे गाऊन सांगायचीस मला सगळं सेत सरत सेत. सगळं मला गाडीने सोडतात, सगळं मला सुट्टी देतात. सगळ्यांची गोडवे गायचीस ना. त्या सरांनीच वाट लावली माझी सगळी. त्याला कोण कुठला कालचा बिल्डर येतो माझ्या वर चढवतोय, गेमा खेळतोय माझ्याशी. मी उभं केलेल्या कॉम्प्लेक्सच्या समोर स्वतःच कॉम्प्लेक्स उभं करून फ्लॅट विकतो जरा स्वस्तात. अरे त्याला माहिती नाही हर्षवर्धन भोसले काय चीज आहे ते. माहिती नाही त्याला. जरा त्याच्या बिल्डिंग सगळं त्याला गाडून टाकीन जमिनीत. नाही तर नाव हर्षवर्धन भोसले हर्षवर्धन नाव नाही लावणार. अरे सुभेदार सोडणार नाही तुला मी. सोडणार नाही तुला सुभेदार मी सोडणार. अरे वाट लावीन तुझी पण. सगळ्या बिल्डिंग बनवतो काय स्वस्तात विकतो वर्ण्या. हॅलो. राजाराम पांढरेंचं घर. हो, आपण. मी त्यांची बायको बोलतेय. आपण. मी इन्स्पेक्टर साळवे निओ हॉस्पिटलमधून बोलतोय. आपल्या पतीवर प्राणघातक हल्ला झालाय. काय? हो, त्यांची कंडिशन एकदम सिरियस आहे. आपण लवकरात लवकर यावं. अहो पण हॅलो नेहा, अगं मी मी प्रमिला काकू बोलतेय. काकू? नेहा अगं मी हे काकू काय झालं तुम्हाला? काकू तुम्ही रडताय का? काकू प्लीज शांत व्हा. मला नीट सांगा काय झालंय. नेहा अगं अगं आता हॉस्पिटलमधनं फोन आला होता. हां यांच्यावर कोणीतरी प्राणघातक हल्ला केलाय. काय? काकू कुठे आहेत? काकांना कुठे ऍडमिट केलंय? यांना मेओ हॉस्पिटलला ऍडमिट केलंय. तुम्ही घाबरू नका. मी लगेच येते तिथे. तुम्ही शांत राहा आणि प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी लगेच पोहोचते. शंकर काका, शंकर काका. हॅलो प्रमिला काकू, कुठे आहात तुम्ही? बरं निघालात का? नाही मी घरी गाडी घेऊनच येणार होते. नाही काही हरकत नाही, तुम्ही पोहोचा. मी लगेच येते तिथे. आणि हो काही काळजी करू नका, मी येते. ओके बाय. काय बाईसाहेब? शंकर काका मी जरा हॉस्पिटलला जाऊन येते. काय झालं? राजाराम काकांना ॲडमिट केलं आहे. त्यांच्यावर हल्ला झाला आहे. अरे देवा. तुम्ही काळजी करू नका. फक्त मावशींना सांगा की शिवाजी आज झोपला, त्याच्याकडे लक्ष द्या म्हणावं. हो बाईसाहेब हो. शार्दूलला सांगावं का? जाऊ दे, त्याला सांगून तरी काय फरक पडणार आहे त्याला. असो. काय मॅडम, एक तरी पोलीस केस आहे, तेव्हा तुम्ही आधी त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. कसल्या फॉर्मॅलिटीज? डॉक्टर हो, माणसाचा जीव महत्वाचा आहे का तुमच्या फॉर्मॅलिटीज? तुम्ही आधी उपचार सुरू करा, बाकी सगळं नंतर बघूया. हो पण मी एक मिनिट. कदाचित तुम्ही ओळखला नाहीत मला. मी धनाजीराव मानेंची सून आहे. तुम्ही जर ताबडतोब उपचार सुरू केले नाहीत तर मला तुमच्या वरिष्ठांना फोन करायला लागेल. आणि जर त्यांना काही झालं ना तर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांना जाब द्यावा लागेल. डोंट गेट पॅनिक मॅडम. अहो आम्ही ऑलरेडी उपचार सुरू केलेले आहेत. फक्त त्यांची कंडिशन सिरियस आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही फॉर्म्स भरायला सांगतोय. हे बघा आमचे प्रयत्न चालूच आहेत, तेव्हा प्लीज कोऑपरेट अस मॅडम. आलोच मी. नेहा
येऊन बसलं का हे सगळं? काकू शांत व्हा. आणि दादा कुठे? येतात. काल रात्री उशीर झाला का त्याला यायला? हो, म्हणूनच जरा उशिरा उठलेत. येतील एवढ्यात, तुम्ही सुरू करा ना. हॅलो, सावरीताई, नेहा बोलते. नेहा बोल, कशी आहेस? मी बरी आहे, पण काय? सावरीताई, काल रात्री राजाराम काकांवर प्राणघातक हल्ला झालाय. काय? त्यांच्यावर कोणीतरी गोळ्या झाडल्यात. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. मी आत्ता तिथूनच बोलते. काय? अरे देवा, हे काय होऊन बसलंय हे? मग आता कसे आहेत ते? म्हणजे बरे आहेत, पण डॉक्टर म्हणाले अजून 48 तास काही सांगता येत नाहीत. 48 तासात शुद्धीवर यायला हवेत. अरे देवा. बरं, ते कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत मला सांग, मी पोचते तिथे. हे बघ सावरीताई, तू आत्ता इतक्या घाईनी लगेच येऊ नकोस इथे. तसंही त्यांना ICU मध्ये ठेवलंय, त्यामुळे कोणालाही भेटू देत नाहीयेत. सावरीताई, त्यांच्यावर जेव्हा गोळ्या झाडल्या तेव्हा त्यांच्या खिशात चिल्लर होती, म्हणून गोळ्या त्यांच्या हृदयात नाही गेल्या. डॉक्टर म्हणतात की वाचण्याची पूर्ण शक्यता आहे. हे बघ, तू आत्ता लगेच घाईघाईने येऊ नकोस. तसंच काय वाटलं तर मी फोन करते तुला लगेच. बरं ठीक आहे, पण कळव मला नाही. हां, हो, मी फोन करते. चल, ठेव फोन. वहिनी, काय झालं? हां, कुणाचा फोन होता? नेहाचा. राजाराम काकांवर कोणीतरी गोळ्या झाडल्या. काय? गुड मॉर्निंग. काय झालं? सकाळी सकाळी तुमच्या सगळ्यांचे चेहरे असे पडलेत का? काय झालं काय? एक खूप वाईट बातमी आहे. काय? राजाराम काकांवर कोणीतरी प्राणघातक हल्ला केला. काय? साहेब, चहा. साहेब, एक वाईट बातमी आहे. आपले पांढरे साहेबांवर कोणीतरी हल्ला केला. काय? कधी? काल रातच्याला. बाईसाहेब काल रात्रीपासून हॉस्पिटललाच आहे. पण मग मला कोणी का नाही सांगितलं? तुम्ही झोपला होतात ना, म्हणून नाही उठवलं तुम्हाला. हे काय कारण झालं का? ते कुठल्या हॉस्पिटल आहेत आता? मेओ हॉस्पिटलला. मेओ? हा. ठीक आहे, तुझा. हॅलो नेहा, मी हे काय ऐकतोय? राजाराम काकांवर कोणीतरी हल्ला केला? हो, त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आला. कधी? काल रात्री. काल रात्री? कुणी केला हल्ला? त्याचा काय उपयोग आहे शार्दूल? पण तू मला का नाही सांगितलंस? तुझ्या नजरेत त्यांची किंमत एखाद्या नोकराप्रमाणेच आहे ना, तेव्हा तुला सांगून न सांगून काहीच फायदा नाही. हे बघ नेहा, तू उगाच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतलास तुझ्या मनात. हे बघ, तू समजतेस तितका वाईट नाहीये ग मी. बरं, ते सगळं जाऊ दे. काकांची तब्येत कशी आहे आता? ICU मध्ये आहेत अजून, काही सांगता येत नाही. बरं ठीक आहे, मी लगेच येतोच तिथे. नाही, काही गरज नाही. त्यांची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. हॅलो हॅलो. राजाराम पांढऱ्यांवर हल्ला कोणी केला असेल, आणि आत्ताच का केला? यात कोणाचं काही प्लॅनिंग तर नसेल ना? आणि लोकांनी जर माझ्यावर संशय घेतला तर? काय झालं? नाही, काय नाही. असं कसं झालं अचानक? काहीच कळत नाही. आता नेहाचा फोन आला, त्यांना ॲडमिट केलंय म्हणून. 48 तास अंडर ऑब्झर्वेशन ठेवायला सांगितलंय.
एवढ्या चांगल्या माणसावर कोणी गोळ्या झाडल्या असतील? आपण जाऊन बघूया. ती म्हणाली आत्ता लगेच येऊ नका म्हणून. बरं चल, नाश्ता मला निघायचं लगेच. सुदैवाने त्यांच्या हृदयाला किंवा फुफ्फुसाला तशी काही इजा झालेली नाही आहे, परंतु धोका अजून तसा टळलेला नाही आहे, कारण त्यांचं रक्तही तसं बरंच गेलं आहे ना. तेव्हा 48 तास तरी त्यांना अंडर ऑब्झर्वेशनच ठेवावं लागेल. पण डॉक्टर म्हणजे नाही ना, आता आपण सगळे आपापल्या परीने प्रयत्न करीतच आहोत. येत्या 24 तासात तुम्हाला त्यांचा प्रोग्रेस मिळेल. येतो मी. काकू, नेहा काय होईल ग? तुम्ही काही काळजी करू नका. डॉक्टरांनी सांगितलंय ना काका बरे होतील म्हणून. काही होणार नाही त्यांना. ते लवकर बरे होतील. आम्हाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. तुमच्या कंपनी लोकांचे फ्रॉड केले आणि त्यांचे पैसे खाल्ले असं काही जणांचं म्हणणं आहे. हे बघा, हे सगळं खोटं आहे. मी कुठल्याही प्रकारचा फ्रॉड केलेला नाही, पैसे खाल्लेले नाहीत. आम्ही जे काही केले ते सगळे लिगली केले. आमच्याकडे ॲग्रीमेंट्स आहेत. हो, पण त्यांना तुमचे फ्लॅट नको आहेत, तर मग तुम्ही त्यांचे पैसे का परत करत नाहीत? का तुमच्याकडे पैसे नाहीत? असं काही नाही आहे. पण आम्हाला असं कळलंय की तुमचे बँक अकाउंट्स इन्कम टॅक्सवाल्यांनी सील केलंय. व्हॉट? हे तुम्हाला कोणी सांगितलं? तुमच्या मॅनेजर साहेबांनी. हे बघा, असं काही नाही आहे. काहीतरी गैरसमज झालेला आहे. असं काहीही नाही आहे. अहो, कसला गैरसमज? जर तुमच्याकडे पैसे संपले तर मग तुम्ही प्रोजेक्ट तो कसं काय कम्प्लीट करणार? हे बघा, ते मी माझं बघून घेईन. मी पूर्णपणे समर्थ आहे. माझं प्रोजेक्ट पूर्ण होणार म्हणजे होणारच. आणि बस, यावर मला काही बोलायचं नाही. तुम्ही निघू शकता प्लीज. जा, त्यांना सोडून या आणि पुन्हा आतमध्ये या. बोलायचंय तुमच्याशी. मूर्ख माणूस. हॅलो. सावरे, बाबा बोलतोय. हां, बोला बाबा. सावरे, तुला पुन्हा पुन्हा फोन करतोय. मला ते प्रशस्त वाटत नाहीये, पण काय करू ग, माझ्याजवळ दुसरा मार्ग नाहीये. काय झालं बेटा, तू बोललीस का जावई बापूंशी? हां, नाही म्हणजे लोनच्या हप्त्याचं काय झालं? पैसे भरलेत का त्यांनी? हो, मी बोलले त्यांच्याशी. पण बाबा, सध्या काय झालं की एक नवीनच प्रॉब्लेम आला आहे. त्यांचं अकाउंट इन्कम टॅक्सवाल्यांनी सील केलंय बाबा. काय? हो ना, त्याच्यामुळे पैसे आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये, पण ते पैसे काढू शकत नाहीयेत. म्हणतात ना बाबा, संकट आली की ती सगळ्या बाजूनी एकदम येतात. पण तरी सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत. पण सावरे, 7 दिवसात पैसे भरले नाहीत तर आपण शाळेला नाही वाचवू शकणार. किमान 50 लाख तरी भरावेच लागणार आहेत. हो बाबा, मला माहितीये, पण सावरे, ए बेटा, हे सावरे, तू
तू रडू नकोस बेटा, रडू नको, शांत हो बेटा, हां रडू नको. सावरे हे बघ, तू नको काळजी करू, मी करतो काहीतरी व्यवस्था. हां बाबा मला माफ करा बाबा. हे जे काही झालं ते फक्त माझ्यामुळे झालं. मी तुमची माफी मागते, मला माफ करा. अगं बेटा, असं काय म्हणतेस? अगं संकट ही येतच असतात आयुष्यात. आपण धैर्याने सामोरं जायचं असतं. तू रडणं थांबव बरं, काळजी करू नको, मी करतो सोय काहीतरी. तुम्ही कुठून आणणार आहेत इतके सगळे पैसे? मी कुठून आणणार? सावरे, हे घर विकावं लागेल. काय? नाही बाबा, नाही. हो, तेवढा एकच पर्याय मला दिसतोय. सावरे, रडू नकोस बेटा, मी फक्त विचार करतोय. आणि तसंही तुझ्या उमा काकूला विचारल्याशिवाय घराच्या बाबतीत मला एकट्याला कुठलाच निर्णय घेता येणार नाही. एक सावरे, हे बघ, तू पण प्रयत्न कर आणि झालीच काही पैशाची सोय तर मला कळव. मी पण काहीतरी प्रयत्न करतो. पण शाळेसाठी मला एक घर विकावं लागलं तरी चालेल, पण मला माझी शाळा वाचवायची. ठेवतो फोन. काळजी घे हो बेटा, हां रडू नको.